पुढची बातमी बघूया। तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा शाळांकडे वळवलाय। शाळा, अंगणवाड्या, वसतिगृहामध्ये विनापरवाना अन्न पुरवता येणार नाही असे आदेश तुकाराम मुंढेंनी दिलेत। शाळेत जेवण पुरवणाऱ्यांना FSSAI नियम बंधनकारक असल्याचं मुंढे म्हणाले। दूध भेसळखोर आणि हॉटेल्सवर कारवाईनंतर आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा शाळांकडे वळवलाय। शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सकस, संतुलित आणि सुरक्षित आहार द्यावा लागणार आहे। राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांना हे नियम बंधनकारक असणार आहेत। शाळेतील कॅन्टीन, वसतिगृह आणि अंगणवाडीत अन्न परवाना बंधनकारक राहणार आहे। विना परवाना शाळेत अन्न पुरवता येणार नाही। शाळेपासून 50 मीटर पर्यंतच्या दुकानांना फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचे नियम लागू होतील। 22 महिन्यांच्या मुलांच्या शाळांपासून ते 12वी पर्यंतच्या शाळांना हे नियम लागू असतील। प्रत्येक शाळेमध्ये एक फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड असणे अपेक्षित आहे। आता फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवरती काय, तुमचा वेंडर कोण आहे, त्याचं लायसन्स काय आहे, कोणत्या प्रकारचं फूड तिथे दिलं जातं, त्याच्या काय व्हॅल्यूज आहेत हे लिहिणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर फूड सेफ्टी सुपरवायझर हेही नॉमिनेट करायचं। त्यांनी हे बघायचं की फूड सेफ्टीचे नॉर्म त्या ठिकाणी पाळले जातात। शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून, ज्याला आउटर साइड ज्याला म्हणतो, त्यापासून 50 मीटर पर्यंत, ज्याला HFSS अन्न पदार्थ म्हणतो, त्याची विक्री, जाहिरात, विपणन, मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे। मुंबईमध्ये अन्न आणि प्रशासन विभागाच्या मार्फत वेगवेगळ्या नियमावली ज्या आहेत त्या नियमावली लागू करण्यात आलेल्या आहेत। सुरुवातीला अन्न आणि प्रशासन विभागाच्या मार्फत हॉटेल, त्यानंतर CCI क्लब अशा अनेक याच्यावरती कारवाई करण्यात आली होती। दूध उत्पादकांवरती देखील कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर अन्न आणि प्रशासन विभागाच्या माध्यमातून शाळांच्या आजूबाजूचा परिसर जो आहे त्या परिसरावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे आणि शाळा आणि विद्यालये जी आहेत त्या विद्यालयांच्या 50 मीटर पर्यंत जंक फूडला जी आहे ती जंक फूड आढळल्यास त्यावरती, त्या रेस्टॉरंटवरती किंवा त्या स्टॉलवरती कारवाई करण्याचे आदेश काल तुकाराम मुंढे यांनी दिलेले आहेत आणि त्यानुसार अन्न आणि प्रशासन विभागाच्या मार्फत त्या संदर्भात पत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो आहे तो अन्न प्रशासन विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि शाळेच्या बाजूच्या 50 मीटरच्या परिसरामध्ये जे आहे ते आता जंक फूड विकण्याला परवानगी जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।